मित्रांनो, राजकारण म्हटलं की त्यात कडू गोड आलंच. मग ती भाषा असो किंवा संबंध. सध्या महाराष्ट्रामध्ये हेच सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांची एकमेकांवरती टीका इतक्या टिपेला गेलेली आहे की ऐकणाऱ्याचंच तोंड कडू व्हावं. आज निमित्त आहे नागपूरच्या शेतकरी आंदोलनाचं. या निमित्ताने आज सरकारचं तोंड काहीसं कडवट झालंय, कारण सरकारने कर्जमाफी करून शेतकऱ्यांचं तोंड गोड करावं अशी नेते बच्चू कडूंची अपेक्षा आहे आणि आंदोलकांची मागणी आहे. हे आणि असे अनेक रुसवे फुगवे सध्या राजकीय वर्तुळामध्ये चालू आहेत आणि त्यांचीच आज आपण चर्चा करूया. त्यासाठी मी पूर्वी भावे 0 अवरमध्ये तुमचं स्वागत करते. शेतकरी कर्जमाफीच्या मुख्य मागणीसाठी बच्चू कडूंनी नागपुरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चाची हाक दिली आहे. मोर्चामध्ये हजारो शेतकरी आणि अनेक शेतकरी नेते सुद्धा सहभागी आहेत. त्यामुळे स्थानिक निवडणुकांच्या तोंडावरती ग्रामीण महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघतंय. आणि यावरच आधारित पहिला प्रश्न आज आम्ही विचारलाय, तो पाहण्यासाठी जाऊयात 0 अवरच्या पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक फटका कुणाला बसेल असं आपल्याला वाटतं? महायुती, महाविकास आघाडी, दोघांनाही किंवा दोघांनाही नाही, असे आजचे ऑप्शन्स आहेत, पर्याय आहेत. अजूनही आमचा प्रश्न लाईव्ह आहे, तेव्हा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. काल रात्रीपासून बच्चू कडूंसह हजारो शेतकरी नागपूरच्या बुटीबोरी या उपनगरामध्ये ठाण मांडून बसले होते. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मागण्यांसाठी त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता. मात्र तोपर्यंत शेतकरी कर्जमाफीची कोणतीही घोषणा न झाल्यामुळे कडूंनी ट्रॅक्टरमधून मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्याकडे कूच केली. या मोर्चामुळे नागपूर हैदराबाद महामार्ग बंद झालेला आहे. कडूंना आंदोलन करण्यासाठी कापूस रिसर्च सेंटर जवळची मैदानावर जागा देण्यात आली आहे. मात्र कडूंनी काहीही झालं तरी रामगिरी बंगल्यावरती मोर्चा नेण्याचा इशारा दिलाय आणि त्यामुळे बंगल्याची सुरक्षाही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. बच्चू कडू काही वेळापूर्वी मैदानात पोहोचले. यावेळी मोर्चाला संबोधित करताना त्यांनी मुंबईत बोलवून अटक करण्याचा सरकारचा डाव होता या आरोपाचा पुनरुच्चार केला. मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही असा इशाराही कडूंनी यावेळी दिला. नागपूर वर्धा रोडवरील चामठा स्टेडियमजवळ महामार्ग आंदोलकांनी अडवून धरलाय. आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाण्याची मूळ योजना बदलण्यात आली असून कडू यांनी सरकारला आता उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतचा नवा अल्टिमेटम दिलाय. दरम्यान कडूंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे आता आपण पाहूयात आणि त्यासाठी आमच्या मीडिया सेंटरला जाऊयात. बघूयात बच्चू कडूंनी नक्की कुठले महत्त्वाचे मुद्दे या संपूर्ण महाएल्गाराच्या अनुषंगाने मांडलेले आहेत. पहिला मुद्दा, आपण तिथे जायचं नाही, सरकारला इथे बोलवायचं असं त्यांचं म्हणणं आहे. बायकांचे मंगळसूत्र मोडून शेतकरी इथे आले आहेत असं त्यांनी म्हटलंय. फक्त कापूस शेतकऱ्यांची अडचण नाही, सगळेच शेतकरी संकटात आहेत. एकदा आंदोलन थांबलं तर पुढं उभं राहणं कठीण होईल. परत जाऊ नका, एक गेला तर काय होईल असा विचार करू नका. उद्या आपापल्या गावी फोन करा. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महाराष्ट्र जाम करावा लागेल असाही इशारा त्यांनी दिलेला आहे. गरज भासली तर विमान वाहतूक आणि जवळून जाणारी रेल्वे वाहतूकही थांबवू. पंजाब दिल्लीच्या धर्तीवरती आंदोलन होईल. कितीही दिवस चाललं, किती दिवस लागले तरी चालेल. नागपुरामध्ये आमचे देवाभाऊ आहेत, नितीन भाऊ आहेत, संघ आहे. भाजपला दया आली नाही तर संघाला येईल असंही बच्चू कडूंनी म्हटलंय. तुम्हाला त्रास होईल, लढाई एका दिवसाच्या जेवणाची नाही आहे, आयुष्यभराच्या जेवणाची आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने बच्चू कडूंनी रोखठोक इशारा दिलेला आहे आणि अर्थातच हा सरकारला सुद्धा महत्त्वाचा इशारा समजावा लागेल. आणि एकीकडे कडू असे इरेला पेटलेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्यांबद्दल सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलंय. कडूंकडून निरोप आल्यामुळे बैठक झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. पाहूयात. असं आहे की रात्री उशिरा 1 वाजता बच्चू कडू यांनी मला मेसेज पाठवला की आम्ही बैठकीला येणार असं आपल्याला म्हटलं होतं, पण आमचे सगळे शेतकरी नागपूरला जमा होत आहेत आणि आम्हीच तिथे नसलो तर त्यातनं वेगळं कन्फ्युजन तयार होईल, म्हणून आमचं मागणीपत्र आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत, तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्ही काही बैठकीला येणार नाही. त्याच्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली. आता त्यांचं जे मागणीपत्र आलं आहे त्यातल्या ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील
ज्याच्यावर तातडीने निर्णय करता येतील ते निर्णय आम्ही करू. त्या संदर्भात विभागाला आम्ही सांगितलेलं आहे. आणि सध्या बच्चू कडू आणि सरकारमधल्या या वादाच्या वाहत्या गंगेत विरोधकही हात धुवून घेतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी कडूंच्या आंदोलनाला आणि त्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा देऊ केलाय. अत्यंत कठीण परिस्थितीतून जातो आहे शेतकरी. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे, 30 जिल्हे जवळपास अत्यंत अडचणीतून जात आहेत. संपूर्णपणे पीक नुकसान झालेलं आहे. एवढंच नाही तर जमिनी खरडून गेलेल्या आहेत. त्याला पुन्हा उभं करायचं आहे त्या शेतकऱ्याला. अशा वेळेस तुम्ही जे निवडणुकीमध्ये आश्वासनं दिलेले आहेत ते तर पूर्ण करा, पहिली मदत करा आणि आणखी ते सुद्धा पूर्ण केलं पाहिजे. कर्जमाफी केलीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आणि बच्चू कडू हे त्याकरता जर आपलं आंदोलन करत असतील तर ते योग्य आहे, त्याचं समर्थन आम्ही करतो आहोत. बच्चू कडूंनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन घेतलंय तसं महाविकास आघाडी यांनी सुद्धा, मग आम्ही स्वतः आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये पहिलं नाशिकला मोर्चा काढला. सरकार तिथे बोलवल्यानंतर आत्तासुद्धा त्यांनी पॅकेज केलं, दिवाळीच्या आत देतो मदत सांगितली, पण ते सुद्धा केंद्राचे 450-500 कोटी आले आणि राज्याने काहीतरी द्यायचं आहे. शेतकऱ्यांच्या पेक्षा आता सरकारला कर्ज देण्याची वेळ आली, अशी परिस्थिती राज्यात आहे. हे सगळं राजकारण सुरू असताना वंचित बहुजनचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बच्चू कडूंना लक्ष केलंय. त्यावर कडूंनीही प्रत्युत्तर दिलंय, पाहूयात. लय वल्गना बघितलेली आहेत मी. त्याच्यामुळे लोकांनी असं फसू नये. मंत्रिपद असताना काय मारत होता का? लय वल्गना बघितलेली आहेत मी. त्याच्यामुळे लोकांनी असं फसू नये. मंत्रिपद असताना काय मारत होता का? आम्ही तुमचा आदर करतोय. तुम्ही पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे परंपरेतले आहे, वंश परंपरा आहे. तुम्हाला आम्ही काही बोलू असं एवढे मोठे आम्ही नाही, परंतु आमच्याबद्दल हा मोर्चा शेतकऱ्यांचा आहे, मजुरांचा आहे, दिव्यांगांचा आहे, कामगारांचा आहे. या मोर्चाला अशा पद्धतीचं माझ्यावर राग व्यक्तिगत असन तर तुम्ही बोलावा, आम्हाला घरी बोलावा, कान पकडा. पण इथं तुम्ही सगळ्या शेतकऱ्याचं बोलण्यानं वाईट होत असेल तर प्रकाश भाऊ हे फार चुकीचं होईल. तुमचा पूर आधार करतो आम्ही. तुम्ही सुद्धा याच्यात सामील झालं पाहिजे, पाठिंबा द्यायला पाहिजे आणि ही शेतकऱ्याची लढाई सर्व मिळून लढलो पाहिजे. तर शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंनी एल्गार पुकारलेला असताना पूरग्रस्त शेतकऱ्यांना खरोखर मदत पोहोचलीये की नाही यावरनंच वाद झालाय. आणि विशेष म्हणजे हा वाद सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्हे तर मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमधला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या वादाचे पडसाद उमटले. सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा आरोप मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केला. त्यावर मदत पोहोचल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. अखेर मुख्यमंत्र्यांनी यात मध्यस्थी करून आतापर्यंत नेमकी किती मदत पोहोचली आहे याचा आढावा घेण्याचे आदेश दिलेत. आणि बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाबाबत आम्ही प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावरच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण पाहूयात मीडिया सेंटरवर. पहिली प्रतिक्रिया विनोद मुंडे यांची आहे. महायुती सरकारच्या योजना निधीअभावी बंद होत आहेत. शेतकरी वर्गाला हवी तशी मदत मिळत नाही. परिणामी महायुती सरकारला मोठा फटका बसेल असं त्यांचं म्हणणं आहे. एक्सवरून गोपाळ यांची प्रतिक्रिया. या आंदोलनाचा फटका महायुतीला आणि फायदा महाविकास आघाडीला होईल. युट्यूबवरनं वैभव घरळ म्हणतायत, गुवाहाटीला गेला तेव्हा शेतकरी दिसला नाही. आता विधानसभेला पडलेत त्यामुळे त्यांना शेतकरी दिसायला लागलेत. युट्यूबवरून वैभव संचेत यांची प्रतिक्रिया. निवडणुका जाहीर झाल्यावरती दुसरेच मुद्दे उभे राहतील. फेसबुकवरून उल्हास राऊत म्हणतायत, सत्तेवर येणारे प्रत्येक सरकार हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असे वचन जाहीरनाम्यामध्ये देऊनच सत्तेवर येतात. एकदा सत्ता मिळाली की त्यांना जाहीरनाम्याचा विसर पडतो. फेसबुकवरून पुढची प्रतिक्रिया रोहित भागवत यांची आहे. बच्चू कडूंचं सर्वाधिक नुकसान होईल. राजकीयदृष्ट्या साईडलाईन झाल्यावरती ते आंदोलन करतात, मोठे झाल्यावरती थंड होतात. फटका नक्कीच भाजपला बसेल. प्रत्येक निवडणुकीमध्ये नवीन आश्वासन दिलं जातं पण पूर्ण होत नाही. नितीन माळी यांची प्रतिक्रिया आहे. जे सत्तेत नसतात त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न दिसतात, सत्तेत असल्यावरती त्यांना शेतकरी आठवत नाहीत. रमेश कांगणे, इंस्टाग्रामवर.
कडू मंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी वाटली नाही का? गुवाहाटीमध्ये गेल्यावरती शेतकऱ्यांच्या व्यथा दिसल्या नाहीत का? रंगनाथ जाधव यांची प्रतिक्रिया आहे. तर अशा विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आता यानंतर आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत गेस्ट सेंटरला आहेत भाजप आमदार प्रशांत बंब आणि ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया, तसंच रविकांत तुपकर सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. आपण सुरुवातीला जाऊयात तुपकरांकडे. ते देखील आपल्यासोबत आहेत किंबहुना रविकांत तुपकर. आपण सर्वात आधी रविकांत तुपकर यांच्याकडे जाणार आहोत. रविकांतजी, सध्याची एकंदरीत मोर्चाची स्थिती, आपल्या मागण्या आणि त्याला मिळणारा प्रतिसाद किंवा होणारी चर्चा याच्याबद्दल आम्हाला काय सांगाल? हजारो शेतकरी इथं नागपूरच्या वेशीवर आलेले आहेत आणि पूर्ण चक्काजाम आंदोलन मोठ्या ताकदीने या ठिकाणी सुरू आहे. जबलपूर, भंडारा, हैदराबाद, वाराणसीकडे तुळजापूर आणि हा जो समृद्धी महामार्ग आहे हा पूर्णपणे शेतकऱ्यांनी बंद केलेला आहे. जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. पंजाबचे शेतकरी जसे वर्षभर दिल्लीच्या वेशीवर बसले त्या पद्धतीनं कर्जमुक्ती, सोयाबीन कापसातला भाव फरक आणि इतर शेतकऱ्यांच्या मागण्या, जसं मच्छीमारांची मागणी आहे, मेंढपाळांची मागणी, या सगळ्या मागण्या ज्या केलेल्या आहेत, या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही, विशेषतः त्यात प्रामुख्यानं कर्जमुक्तीची मागणी आहे ती मान्य होत नाही तोपर्यंत इथून हटायचं नाही, या निर्धारानं शेतकरी चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि शेतकऱ्यांची एक वज्रमूठ या ठिकाणी आवडल्या गेलेली आहे. आम्ही सगळे शेतकरी नेते कधी नव्हे तर एकदा आता एकत्र आलेलो आहोत आणि बऱ्याच मॅक्झिमम शेतकरी नेत्यांची आजच्या आंदोलनाला उपस्थिती होती आणि सरकारने असं म्हटलं की या बैठकीला बोलवणं पण हे आले नाही. आज आम्ही वर्धा ते नागपूर या प्रवासामध्ये होतो. बैठकीला जाणं शक्य नव्हतं. जातीचं, धर्माचं आंदोलन असलं की तिथं सरकार स्वतःहून चर्चेला जातं. मग इथं मातीचं आंदोलन आहे, शेतकऱ्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. बरोबर आहे. स्वतःहून सरकारने चर्चेला का येऊ नये असं अगदी बरोबर आहे. रविकांतजी, तुम्हाला थोडंसं थांबवते. या बैठकीबद्दलच असं विचारायचं आहे की बैठकीचं निमंत्रण नक्की कधी आलं होतं आणि अगदीच अशक्य होतं का या बैठकीला पोहोचणं? नाही, हे निमंत्रण मला व्यक्तिशः तर आलं नव्हतं. हा निरोप बच्चू भाऊकडेच आला होता सरकारमधल्या लोकांचा. त्यांचा बावनकुळे साहेबांचा त्यांना फोन आला होता की या नेत्यांपैकी कोणालाही पाठवा. पण ते इतके 11th आवरला काल संध्याकाळी किंवा दुपारी ते झालं की ते प्रॅक्टिकली जाणं शक्य नव्हतं आणि आजची तारीख सोडून त्यांनी काल बैठक करायला पाहिजे होती. कर्जमुक्तीची मागणी तर आम्ही वर्षभरापासून म्हणजे वर्ष झालं ना विधानसभेला. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सरकारमधल्या लोकांनी, विशेषतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं 7/12 कोरा 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 करतो आणि म्हणून लोकांनी मतं दिली. आता वर्ष उलटून गेलं तरी तुम्ही कर्जमुक्तीचं नाव घेतलंय. एका बाजूला सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं असताना शेतकरी आत्महत्याच्या उंबरठ्यावर रोज 8-10 शेतकरी आत्महत्या करतात. हे खुद्द कॅबिनेट मंत्री महोदयांनी विधानसभेत पटलावर सांगितलेलं आहे. किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर सरकारची योग्य वेळ येणार आहे? हीच तर कर्जमुक्तीची खरी योग्य वेळ आहे. आज लोकांच्या गळ्यापर्यंत आलंय. लोकांमध्ये संतापाची आणि असंतोषाची लाट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करणं हे सरकारचं काम आहे. बैठकीची गरजच नाही. अगदी खरे रविकांतजी. आणि एकंदरीत ज्या विशाल संख्येने सध्या आंदोलक पोहोचलेले आहेत ते बघता याची व्याप्ती किती आहे, त्याची तीव्रता किती आहे हे सुद्धा कळतंय. याच निमित्ताने आता मी प्रशांत भाऊ यांना असं विचारू इच्छिते की प्रशांतजी, या बैठकीच्या अनुषंगाने सातत्याने असं म्हटलं जातंय की खूप आयत्यावेळी बैठक ठरली, त्याच्यानंतर कुठेतरी आंदोलन चिरडण्याचा तर हा मुद्दा नव्हता ना, असं म्हटलं जात आहे. तर या एकंदरीत नाराजीच्या बद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही बघा, अगोदर बैठकीला होकार देण्यात आला होता, बैठकीला येणार होते. समजा अगोदर सांगितलं असतं नाही तर वेगळी व्यवस्था केली असती. प्रशासन किंवा एखादे मंत्री महोदय त्या ठिकाणी गेलेही असते. अगोदर होतं, पण ऐन वेळेला रात्री 1 वाजेला माननीय मुख्यमंत्री महोदयांना मेसेज आल्यावर सन्माननीय बच्चू कडू साहेबांचा किंवा आम्ही येऊ शकणार नाही आहेत म्हणून ती बैठक रद्द झालेली आहे. आमचं असं मत आहे की किमान बच्चू कडूजींनीच जायला पाहिजे होतं असंही काही नाही आहे. एखाद्या नेत्यांनी जरी गेलं असतं, बघा मागण्या आपण देतोय त्याच्या आपण बसल्यानंतरच्या चर्चा करतो, त्याच्यातनं मार्ग निघतात, त्याकरता बैठकीला जायला हवं होतं. आपण गरज नाही आहे सर्वांनी जावं, पण आणि सर्वच नेते काही नव्हते सुद्धा मोर्चामध्ये, तर काही नेत्यांनी तिथे जाऊन चर्चा केली असती तर बरं झालं असतं. हाच विषय सरकारतर्फे होता. ठीक आहे, आता समजा नाही जाऊ शकले, पुढच्या वेळेला बैठकीला या. सरकार सकारात्मक
बर पण प्रशांतजी, आता अजून आंदोलन अत्यंत तीव्र आहे. उद्या 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. तर आता उद्याच्या अनुषंगाने पुन्हा बैठकीची किंवा अशी कुठली शक्यता आहे का, चर्चेची शक्यता आहे का, सरकारचं पाऊल काय असेल? नक्कीच आहे. आताही जर समजा दोघांनी मिळून ठरवलं बैठक घ्यायची म्हणून, सरकार सकारात्मक आहे, त्याची चर्चा करायला सरकार कधी तयार आहेत. पुन्हा जर आपण निरोप दिला तर सरकार नक्कीच तयार होणार आहे. शेतकऱ्यांसाठी सरकार सदैव तयार आहे. बर, रविकांतजी, जर अशा पद्धतीचं निमंत्रण आलं उद्या 12 वाजताच्या आत, तर तुमचे प्रतिनिधी जातील, तुमच्या वतीने नेते प्रतिनिधी अशी समिती जाईल? याच्या अगोदर पण बच्चूभाऊ कडूंनी उपोषण केलं होतं, तेव्हा त्यांची सरकारबरोबर बैठक झाली होती. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांबरोबर बैठक झाली, त्याच्यातला आउटपुट शून्य आहे. बैठक हा फक्त आंदोलन तेवढे वेळ काढून नेण्यापुरता विषय आहे असं माझं मत आहे. बैठक मागच्याच वेळेच्या बैठकीतलं काय आउटपुट आहे सांगावं बम साहेबांनी. मागच्या वेळेच्या बैठकीतून काही आउटपुट आलं नाही. आता मी तुम्हाला सांगतो, गणेश नाईक साहेबांबरोबर आमची एक मिटिंग झाली. मी टोपे साहेब होते, अर्जुनराव खोतकर होते. एक जंगली जनावरांच्या त्रासा संदर्भातली एक बैठक होती आणि एक समाधान गिरी म्हणून एक माकड पकडणारे व्यक्ती आहेत महाराष्ट्रात, एकमेव व्यक्ती, त्यांना तो कॉन्ट्रॅक्ट द्यावाचा 600 रुपये मागण्याने. सगळे इतिउत्तर लिहिल्या गेलं, ते इतिउत्तरमध्ये तो विषयच आला नाही, ती बैठकीत बंद होती सगळी. असं सगळं आहे यांचं. माझं म्हणणं आहे की कर्जमुक्तीचा विषय महत्वाचा आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये कर्जमुक्तीचा विषय आहे आणि आता या कर्जमुक्ती करायला कोणत्याही बैठकीची आवश्यकता नाही. बरोबर आहे रविकांतजी, हा जो मुद्दा आहे कर्जमुक्तीचा विषय महत्वाचा असणं, हा विषय घेऊनच आता मी ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंदी आज आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाणार आहे. त्यांचा अनेक वर्षांचा शेती आणि त्याचबरोबर राजकारण या दोन्हीशी एकत्रित असलेल्या संबंधांचा सुद्धा प्रचंड अभ्यास आहे. विजयजी, मला असं विचारायचं आहे की आत्ताच्या घडीला एकंदरीतच गेल्या काही महिन्यातली परिस्थिती शेतकऱ्यांची बघता आणि गेल्या काही वर्षातली परिस्थिती बघता सुद्धा या घडीला कर्जमाफीच्या शिवाय दुसरा पर्याय नाही का? नाही, कर्जमुक्ती ही पाहिजेच आहे. बघा कसं झालेलं आहे, निवडणुकीच्या वेळेस भाजपच्या मोहोळ साहेबांनी मला सांगावं की त्यांनी 6,000 रुपये क्विंटलनी आम्ही तुमचं सोयाबीन विकत घेऊ, हे मोदीजींनी आश्वासन दिलं होतं की नव्हतं? तुमच्या जाहीरनाम्यामध्ये MSP वर 20% बोनस देऊन आम्ही खरेदी करू, हे तुम्ही सांगितलेलं आहे की नाही, हे सांगावं त्यांनी. आणि हे जर मिळत नसतील तर शेतकऱ्यांनी कर्ज परत कसं करावं हे त्यांनी मला समजून सांगावं ना. मी कुठेही त्यांच्याबरोबर चर्चा करायला येतो किंवा त्यांनी माझ्या गावात यावं. दुसरं, तुम्ही बैठकीला आला नाहीत. अरे बाबा, तुम्ही ज्या दिवशी आंदोलन आहे त्याच्या आदल्या दिवशी बैठकीला बोलवता. बच्चू कडू तर महिन्याभरापासून महाराष्ट्रात फिरतोय. त्यांनी उपोषण केलं तेव्हा बावनकुळे साहेबांनी जाऊन आश्वासन दिलं शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार 7/12 कोरा. हे मुख्यमंत्र्यांनी बोलले की नाही बोलले? मग आता 7/12 कोरा करण्याकरता जेव्हा MSPच मिळत नाहीये, कापसाला, सोयाबीनला, कोणत्याच पिकाला, कांद्याला भाव नाही आहे, तेव्हा मग 7/12 कोरा करण्याकरता मुहूर्त पाहण्याची, बैठक करण्याची गरज काय आहे का तयारी तुमची म्हणण्याची की आम्ही 7/12 कोरा असं म्हटलंच नव्हतं. आम्ही 6,000 रुपये सोयाबीनला भाव देऊ असं प्रधानमंत्री मोदींनी कुठल्याही सभेत म्हटलं नव्हतं. देवेंद्र फडणवीसांनी ते रिपीट केलं नव्हतं. हे सांगा ना जाहीरपणे मग, हे खोटं आहे म्हणून. पण तुम्ही हेही सांगत नाही. चर्चा करू. चर्चेच्या गुऱ्हाळीने काय होतं, आत्महत्या करतो शेतकरी. काल सिंधी रेल्वे येथे 14 एकराच्या एका शेतकऱ्यांनी, वाघमारेंनी आत्महत्या केली. त्याला 14 एकरात 1.5 पोते सोयाबीन झालं. त्याचा 2.5 लाख रुपये कमीत कमी खर्च झालेला 14 एकरात. किती भयानक परिस्थिती आहे हो. अहो, अधिक खर्चाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आता शेती गेलेली आहे. 90च्या आर्थिक धोरणानंतर आता एकराला 20,000 रुपये कमीत कमी खर्च लागतो. आसमान कोसळलेलं आहे. सुलतानशाही आहे. जगात कुठल्याही शेतीमालाला भाव नाही. तुम्ही सोयाबीनची ढेप निर्यातीला सबसिडी देत नाही, कापूस निर्यातीला सबसिडी देत नाही. कसे भाव मिळणार आहे तो? आणि भाव मिळत नाही, उत्पादन नाही, उत्पादन कमी असून भाव नाही, आणि तरी चर्चा करा. हे नाही आहे हो. निवडणूक जिंकण्यापुरतं राजकारण करायचं असेल तर सांगा तसं आम्हाला. आम्ही तुम्हाला काही मागायला येणार नाही. मी तरी नाही मागायला येणार. पण तुम्ही आश्वासनं देता ती तरी पूर्ण करा. हा आग्रह आता शेतकऱ्यांनी इतक्या त्रासाने इथे येऊन व्यक्त केलेला आहे.
त्याचा सन्मान नक्कीच करावा. विजयजी, हा तुमची लोकशाहीचा संवेदना असा आणि भाग तुम्ही ज्या नाही, पद्धतीने तर ही व्यक्त आमची- करताय ते बघता मला असं जाणवतंय की सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भावना अगदी जिवंत होऊन आमच्यापर्यंत पोहोचतात आणि अत्यंत आकडेवारी सहित कुठेतरी तुम्ही हे मांडण्याचा प्रयत्न करताय. प्रशांतजी, कशा पद्धतीने उत्तर देता येईल याला? बघा, विजय काका जे सांगतायत ना, मी त्यांना त्यांचा आदर ठेवून सांगू इच्छितो की शेतीमध्ये टप्प्याटप्प्याने मोठी क्रांती करावी लागते. त्याकरता सन्मान्य थोडीशी गोष्टीला समजून घेतलं पाहिजे. हा कर्जमाफीचा मुद्दा आला कुठून? सन्मान्य फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की कर्जमाफी करायची आहे, पण ती टप्प्याटप्प्याने कशी आहे की बघा, शेतीमध्ये आपला हा शेतीप्रधान देश असून थोडंसं विजय काका पण माझी गोष्ट समजून घेतील, स्वातंत्र्यानंतर आपण शेती इंडस्ट्रीमध्ये नाही गेलो. 55 ते 60 वर्ष विदेशातल्या मशिनरीवर आपण इंडस्ट्री निर्माण केल्या, शेतीवर लक्ष दिलं नाही. दुर्दैव असं आहे की आपल्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये जितकं आपण इरिगेशन करू शकतो त्याच्या फक्त 17% आपण इरिगेशन करतोय, म्हणजे वाव आहे अजून 83% आपल्याला करण्याचा. त्याकरता सन्मान्य फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तर 17 ते 18 वर्षापासून सन्मान्य शरद पवार साहेबांनी मुद्दाम जल नियोजन आणि जल आराखड्याची बैठकच होऊ दिली नव्हती. म्हणजे शेतकऱ्यांना काही निर्णय घ्यायचे तर केंद्राच्या बरोबर प्रशांतजी, पण मला असं वाटतं की मगाचपासून याच मुद्द्यावरती यावरतीच मुद्दे मांडले गेलेले आहेत की अशी चर्चा सातत्याने होतीये आणि एकंदरीत परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची बघता अशा पद्धतीने चर्चेसाठी आता वेळ उरला नाही अशी कुठेतरी संवेदना आहे. आपण पुढे विजयजींना बोलायचं आहे याबद्दल. विजयजी, नाही, आता जे माझे भाऊ सांगतात, माझा आदर करतात, मी त्यांचा आदर करतो. मला पूर्ण जर करू दिलं असतं, मला जर नाही, पूर्ण मला करू दिलं एक असतं मिनिट तर सर, बरं झालं असतं. नक्की. एक मिनिट. बरं, प्रशांतजी, मी येते तुमच्याकडे परत. एक मिनिट सर, तर मग एक मी मिनिट. विजय काकांचं अहो, पण ऐकलं असतं. आपण विजयजींचं आणि कसं आहे की म्हणणं ऐकूया आणि मला असं तुमच्याकडे पुन्हा वाटतं येते. मला असं वाटतं तर माझं हरकत एक नाही, मिनिट ऐका हरकत नाही, सर, मी थांबतो. तुमचे नाही, उपदेश खूप हरकत झाले नाही, सर, थांबतो. माझं आयुष्य फक्त- गेलं याच्यामध्ये. नाही, ऐकतो आणि ना. हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे, हे सर, नितीन गडकरींना ऐका, माहिती ऐका, आहे. ऐका. माझं ऐका एक मिनिट. अहो, पाणी द्याल तेव्हा द्याल हो. कोरडवाहू शेतकऱ्यांनी ते गाजर बोला किती काका, दिवस बोला. पाहायचं, किती वर्ष पाहायचं? पाणी देऊ, पाणी देऊ, पाणी देऊ. अरे जोपर्यंत पाणी मिळत नाहीये, वातावरण बदल आहे. तुमचेच पाशा पटेलजी सांगतात की वातावरण बदल किती खतरनाक आहे, आणि त्या पार्श्वभूमीवर या कोरडवाहू शेतकऱ्यांनी वातावरण बदलाशी, क्लायमेट चेंजशी, आसमानी संकटाशी आणि बाजाराच्या अनिश्चिततेशी सरकारच्या तिजोरीशिवाय कसं जगायचं हो, हे मला सांगा ना. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारू का? 10,000 रुपये क्विंटल तूर झाली होती 2 वर्षापूर्वी. मागच्या वर्षी 5,000 आणि 6,000 रुपये क्विंटल भावाने मी माझी तूर विकलेली आहे. पावती दाखवतो. तुमच्या सगळ्यांचे सरकारांचे पगारांचे अर्धे करून टाका ना, मग पाहू बरं काय होतं. तर अहो, 8वं वेतन आयोग जाहीर केलं आज मोदींनी बिहारची निवडणूक जिंकण्याकरता, आणि आमच्या शेतमजुरांची मजुरी वाढत नाही, शेतीमालाचे भाव वाढत नाही. किती मूर्ख बनवणार हो. मला असं वाटतंय साहेब, मी तुम्हाला म्हणतो, भारतीय किसान संघाचं साहित्य वाचा. 2007-8 मध्ये सुरतला भारतीय किसान संघानं राष्ट्रीय अधिवेशन घेतलं होतं. ते साहित्य मी तुम्हाला पाठवून देतो, लागेल तर. ते तर पूर्ण करा साहेब. शेतकऱ्यांना मूर्ख बनवून सत्तेत येता येतं हे सिद्ध झालेलं आहे गेल्या 11 वर्षापासून. नक्कीच विजय सर, मला असं वाटतंय की आम्ही तुमचे मुद्दे अत्यंत योग्य आहेत. आपण उत्तर घेऊया प्रशांतजींचं. विचारा देवेंद्र फडणवीसांना, विचारा नितीन गडकरीजींना की केलं की नाही केलं म्हणून. साहेब नक्की कृपा करून विजयजी, आता आपण याच्यावरती आमचं उत्तर नका घेऊया पाहू प्रशांतजींचं. शेतकऱ्यांचा. आपल्याकडे वेळ यावर्षी मर्यादित आहे. अत्यंत भयानक परिस्थिती आहे आपल्या चरणी, आणि आपल्या माध्यमातून मोदीजींच्या चरणी मी ही विनंती करतो. अगदी अगदी प्रशांतजी. आता विजय काकांना मी विनंती करतो की आपण कृपया आता माझं पूर्ण ऐकून घ्यावं. तुमचं मी सविस्तर ऐकलेलं आहे. बघा, जेव्हा इतका मोठा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे तेव्हा आपल्याला टप्प्याने, तुम्हाला मी टप्पे सांगत होतो, मी हे सांगत होतो की कर्जमाफी करण्याच्या अगोदर आपल्याला जल नियोजन आराखडा, हे मी का बोलतोय, कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांचं हे का वाढलं, कारण की 50-50, 70-70 एकर शेती असणारे सगळं अल्पभूधारक झाले आहेत. आता तुम्ही तुरीचं उदाहरण दिलं, 10,000 रुपयाची 5,000 रुपये झाली. मी काकांना विनंतीपूर्वक माझ्यानंतर तुम्ही सांगावं की जेव्हा 3 मोठे कायदे देशामध्ये इतके चांगले की शेतकऱ्यांना फ्री मार्केट,
जगामध्ये तो कोणत्याही लेवलवर कुठेही माल विकू शकत होता. मार्केट हे पूर्ण शेती मार्केट जगाच्या मार्केटवर चालतं. त्यावर तुम्ही काही तेव्हा अडवलं. शेतकऱ्यांचे 3 मोठे इसेन्शियल कमोडिटी मार्केट जो होता, इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट, त्याच्यामध्ये मोठा बदल. नंतर तिसरा जो निर्णय होता की कंट्रोल्ड फार्मिंग. प्रशांतजी तुम्हाला थोडंसं थांबवते, पुन्हा एकदा आजच्या विषयावरती आणतीये की आज हा मुद्दा नाही, आज लाखोंच्या संख्येने शेतकरी तिथे नागपूरमध्ये थांबलेले आहेत की कर्जमाफी आमचा पूर्ती उद्या मॅडम, मी कसा तुम्हाला जाईल? विनंती करू का? प्लीज ऐका. पूर्ती ऐका मॅडम, कृपया पूर्ती मॅडम, तुम्ही काय करू लागले माहिती का? माझं पूर्ण तुम्ही मला बोलवलंय ना, मला माझं बोलू द्या पूर्ण जरा प्लीज. पुढचं बोलू द्या. त्याच्यावर जीव लागलो मी. सोयाबीनचं उत्पादन तुम्ही असं मध्ये मला अडवणार तर मला माझं पूर्ण होणार नाही. प्रशांतजी, आपल्याकडे वेळ खूप मर्यादित आहे आणि म्हणूनच आपण मुद्द्याच्या अनुषंगाने बोलावं असं मी तुम्हाला नाही, म्हणते. असं नाही चालणार. वेळ मर्यादित आहे तर तुम्ही वेळ वाढवून तुमची चॅनलमध्ये चर्चा घ्या. असं नाही, इतके मोठे विषय आहेत आणि तुम्ही सांगू लागले 1-1.5 मिनिट माझी सुरुवात झालेली आहे. इतका मोठा प्रशांतजी, मी तुम्हाला विनंती करते की आता आजच्या या मुद्द्यावरती बोलूया. तुमचे जे मुद्दे आहेत ते पुन्हा आपण एकदा सविस्तर या विषयावरती सुद्धा आपण चर्चा करू. तुम्ही समजून नाही घेऊ लागले. मी कर्जमाफीकडे जीव लागलो. कर्जमाफीच करताना कर्जमाफीचाच मुद्दा मी घेऊ लागलो, पण त्याला तुम्हाला सांगावं लागेल मग की कर्जमाफी कशी करू लागलो म्हणून आम्ही. बर मग मी तुम्हाला फक्त अशी विनंती करेन, ते थोडक्यात सांगा कारण आपल्याकडे खरंच वेळ कमी. मध्ये बोलू लागले. प्रशांतजी, विजय जावंद यांचं नाही, मग तुम्ही काय करा बरं का, तुमचा जेव्हा माफक वेळ असेल ना तेव्हा आम्हाला बोलवा. इतका मोठा विषय तुम्ही सांगू लागले, इतका मोठा विषय आणि वेळ फार कमी आहे. आता वेळ फार कमी आहे. तुम्ही सांगू लागले बैठकीला पहिल्या दिवशी अगोदर पहिल्या दिवशी बोलवलं, प्रत्येक वेळेला बैठक झालेली आहे आणि बघा तुम्ही ते विषय काय बोलूच देत नाहीये. मग मी मांडू कसं? विजय जावंद तुमच्या 10 सेकंदानंतर माझ्यापर्यंत तुमची गोष्ट पोहोचते. मी इकडे बसलेलो आहे, तुम्ही बोलूच देऊ नाही लागले. नाही प्रशांतजी, आम्हाला नक्कीच तुमचं बोलणं ऐकून घ्यायचंय. त्याच्याबद्दल काही हे नाही कारण सरकारचा एकंदरीत याच्याबद्दल कशा पद्धतीचा प्लॅन असेल हे आम्हाला जाणून घ्यायचंय. परंतु मुद्दा इतका आहे की अगदी अटीतटीची आत्ताची वेळ आहे, त्यामुळे तुमचं म्हणणं जे आहे ते तुम्ही थोडक्यात सांगा कारण कर्जमाफीच्या मुद्द्याबद्दल आम्हाला अल्टिमेटली जाणून घ्यायचंय. मग एक काम करा, तुम्हीच माझ्यातर्फे बोलून द्या काय बोलायचं. मग मी तेच सांगू लागलो ना तुम्हाला. तुम्ही बोलूच नाही देऊ लागले. जर तुम्हाला एक लाईन मध्ये ऐकायचं असेल तर कर्जमाफी 100% होणार आहे. हा भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे शब्द. विजय काका मध्ये बोलू नका, तुम्ही सिनियर मोस्ट आहात. हे शब्द देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आहेत, ज्यांनी पाठिंबा दिलाय. ज्यांनी सांगितलं 0 वीज बिल लागलीच आल्यावर म्हटलं प्रिंट मिस्टेक आहे. नाही, आता वीज बिल माफी दिली आल्याबरोबर सरकार नवीन फडणवीस साहेबांनी त्यांनी विम्यामध्ये स्ट्रॉंग पैसे देऊ केले पूर्ण शेतकऱ्यांपर्यंत. गेल्या 14 वर्षात जितका विमा भेटला नाही त्या 2 वर्षात भेटला. नंतर पुन्हा कर्जमाफी करता दुसरा जी व्याज माफी होती ती, नुकसान भरपाई आजपर्यंत जितकी बोलली तितकी दिली. आता 31,000 कोटी रुपयांची सगळी मदत शेतकऱ्यांना दिली. उपकार नाहीये, देऊ लागले टप्प्याटप्प्याने. नंतर विजय काका मध्ये बोलू नका. विजय काका मध्ये बोलू नका प्लीज. मी बोलत नाहीये, मी चूप आहे. तुम्हाला प्रशांतजी, विजयजी, मी तुम्हाला दोघांनाही विनंती करते की आपल्याकडे वेळ कमी आहे. एक शेवटची फक्त कमेंट घेण्यासाठी मी आता रविकांत तुपकर यांच्याकडे जाते कारण उद्या महाराष्ट्र बंद पडेल किंवा रस्ते बंद पडतील अशा पद्धतीचं सुद्धा आव्हान देण्यात आलं. रविकांत, आता सरकार घेऊन टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी करत आहोत. कर्जमाफी ही या सरकारमध्ये होणार म्हणजे होणार, इतकंच मी सांगू इच्छितो. तुम्ही हे जे बोलू लागले ना विजय काका, हे दुसऱ्यांचा राग तुम्ही इथे काढू लागले चॅनलवर. हे काढू नका तुम्ही बगैर कामाचं. आणि एकही रेल्वे नागपुरातून इकडची तिकडे जाणार नाही हा निर्णय सगळ्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. सरकारला जर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार करायचा नसेल तर उद्याच्या उद्या सकारात्मक निर्णय शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या संदर्भाने सरकारने घ्यावा, एवढंच सरकारने आमचं मागणं आहे. धन्यवाद. आज तुम्ही तिघे इथे आलात आणि या विषयावरती चर्चा केली. तर खरोखरच हा अतिशय एक मोठा विषय आणि जितकं खोलात शिरावं तितकं कमी आहे. परंतु सध्या मुद्दा आहे चालू असलेल्या मोर्चाचा आणि त्या अनुषंगाने चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण पोलकडे जाणार आहोत. कडूंच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका कुणाला बसेल असा प्रश्न आम्ही विचारला होता आणि त्यावरती सोशल मीडियावरती कौल मिळालाय. तो पाहण्यासाठी पोल सेंटरला आपण आलेलो आहोत. पाहूयात आजचा कौल. आज एकूण 74,000 मतं संपूर्ण महाराष्ट्राने दिलेली आहेत या मुद्द्यावरनं आणि या आंदोलनाचा सर्वाधिक फटका महायुतीला बसेल
असा कौल आहे महाराष्ट्राचा. या व्यतिरिक्त तिन्ही जे पर्याय त्याला 10 ते 13% मध्ये मतं आलेली आहेत. म्हणजे एकंदरीतच महायुतीला फटका बसेल असं लोकांचं म्हणणं आहे. हजारो शेतकऱ्यांसह रस्त्यावरती उतरलेले बच्चू कडू, कर्जमाफीची मागणी, दिलेला अल्टिमॅटम, सरकारची भूमिका, या सर्व विषयांवरती एबीपी माझाची संपादकीय भूमिका जाणून घेण्यासाठी आता जाणार आहोत कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. सरिता. धन्यवाद पूर्वी. अपना भिडू बच्चू कडू असं स्लोगन घेत ते मैदानात उतरले. दिव्यांगांचे, शेतकऱ्यांचे, उपेक्षितांचे प्रश्न ते मांडायचे. अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत लक्ष वेधून घेण्यात त्यांचा हातखंडा. कधी कधी कायदाही हातात घ्यायचे, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाणी करायचे. मात्र त्यांचा हेतू बघून अचलपूरची जनता त्यांच्या पाठीशी 20 वर्ष उभा ठाकली. आज ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी परत एकदा रस्त्यावर उतरले आहेत. आज शेती करणे कठीण आहे का? तर होय. आज शेतकरी असणे कठीण आहे का? तर होय. जगाच्या पोशिंद्याला स्वतःच्या मुलांसाठी स्वप्न बघण्याचा अधिकार राहिलेला नाही. त्याच्या मुलांना कोणी मुली द्यायला तयार नाही. अनेक एकर शेतीचे मालक असलेले तरुण मुंबई पुण्यात काही हजार पगारासाठी धक्के खात आहेत. त्यामुळेच विरोधात असताना याच सर्व कारणांमुळे सर्वच पक्ष हे शेतकऱ्याला कर्जमाफी व्हावी या बाजूनं असतात. पण सध्याची सत्तेतील मंडळींसमोर वेगळाच पेच आहे. एकीकडे राज्याच्या तिजोरीवर लाडकी बहीण योजनेचा बोजा, दुसरीकडे पूरग्रस्तांना सुद्धा गरजेची असलेली नुकतीच जाहीर केलेली मदत, आणि त्यात जर कर्जमाफी केली तर उत्तर स्पष्ट आहे. बच्चू कडूंच्या जागी जर इथे दुसरा कुठला नेता असता तर आपल्या राजकीय अस्तित्वाला परत प्रज्वलित करण्यासाठी म्हणून ही मागणी घेऊन समोर आल्याचं आपण म्हणू शकलो असतो. पण मंत्रिमंडळात असताना सुद्धा बच्चू कडूंनी रस्त्यावरचे आंदोलन सुरू ठेवले. पण आज रस्त्यावरचे आंदोलन करत असताना मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला मात्र ते किंवा त्यांचे प्रतिनिधी मंडळ गेले नाही. हे विशेष. काही मागण्या ह्या पॉलिटिकली करेक्ट असतात. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही अशीच एक मागणी आहे. त्यामुळे इतर शेतकरी नेत्यांची सुद्धा सध्या बच्चू कडूंना साथ लाभली आहे. आज आंदोलकांनी 5 वाजेपर्यंतची मुदत सरकारला दिली होती, पण सरकारनं अजून तरी कर्जमाफीची घोषणा केली नाहीये. आंदोलनाच्या दबावाखाली सरकारनं समजा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीही, तो आजचा दिलासा ठरेल, क्षणिक. तोही महत्त्वाचा आहे. पण आपल्या समोर सर्वात मोठा प्रश्न आहे तो वाटेल तेवढी मेहनत केल्यावरही शेतकऱ्याची न बदलणारी परिस्थिती, न बदलणारं आयुष्य, न बदलणारं जग. आज शरद जोशींच्या भीक नको हवे घामाचे दाम ह्याची आठवण येते. शेतकरी नेत्यांनी आंदोलनाच्या पलीकडे सुद्धा थोडं काम शेतकऱ्याला इतर नागरिकांसारखेच आर्थिक स्वातंत्र्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि समृद्धी मिळावी यासाठी पण करावे, ही माफक अपेक्षा. धन्यवाद सरिता. आणि आता वळूयात आजच्या दुसऱ्या महत्त्वाच्या विषयाकडे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती सध्या मुंबईतलं राजकारण चांगलंच तापू लागलंय. काल भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या वेळी अमित शहांनी घराणेशाहीवरनं अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केला होता. त्यानंतर रात्री उद्धव ठाकरेंनीही निर्धार मेळाव्यातनं शहांचं थेट नाव घेणं टाळत त्यांची तुलना थेट अॅनाकोंडाशी केली. निवडणुका आल्या की उद्धव ठाकरे आणि अमित शहांमध्ये नेहमीच अशी टोलवाटोलवी रंगते. गेल्या वर्षीच बघा ना, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अमित शहांनी उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असल्याची टीका केली होती. त्याची परतफेड म्हणून उद्धव ठाकरेंनी अहमद शाह अब्दालीचे वंशज म्हणत शहांची हेटाळणी केली होती. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा ठाकरे शहांमधल्या तूतू मेमेचा पुढचा अंक पाहायला मिळतोय. मुंबईवरती कोणाचा डोळा तुम्हाला माहिती आहे? खास करून 2 व्यापाऱ्यांचा. आजच एक जण येऊन गेला. आज काय योगायोग आहे मला कल्पना नाही. सामनामध्ये 2 बातम्या पाहिल्या. जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार. आता आपण पेंग्विन आणले,
त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले. पण ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला. त्यानं मुंबई गिळायची. बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो. नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही. आणि उद्धव ठाकरेंनी अमित शहांवरती केलेल्या टीकेला धरूनच आम्ही 0 आवरमध्ये आणखीन एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न आता पाहूयात, जाऊयात पोल सेंटरला. आमचा दुसरा प्रश्न आजचा, अब्दाली ते अनाकोंडा, उद्धव ठाकरेंच्या अमित शहांवरील अशा टीकेचा खरंच फायदा होतो असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. उद्धव ठाकरेंनी शहांना अॅनाकोंडा म्हटल्यामुळे महायुतीला चांगल्याच मिरच्या झोंबल्यात. माजी भाजप प्रदेशाध्यक्ष तसंच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंचा अजगर असा उल्लेख केला, तर शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कथित घोटाळ्यांची यादी वाचत ठाकरेंवरती टीका केली. त्यांच्या टीकेवरती खासदार संजय राऊतांनी प्रतिवार केलाय. हे स्वतःच अजगर आहे. यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले, आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं. आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात. या ॲनाकोंडाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. त्याचं पोट भरत नाही. म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली, त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातला डांबर गिळला, तरीसुद्धा त्यांचं पोट भरत नाही. त्यामुळे भस्म्यारोग माहीत आहे ना, भस्म्यारोग, तो भस्म्यारोग झालेला हा ॲनाकोंडा आहे. बावनकुळे उद्धव ठाकरेंना आजगर वैफल्यग्रस्त म्हणतात. आरशात बघा म्हणावं आजगर कोणते कळेल. बावनकुळे उद्धव ठाकरेंना आजगर वैफल्यग्रस्त म्हणतात. आरशात बघा म्हणावं आजगर कोणते कळेल. बावनकुळे उद्धव ठाकरेंना आजगर वैफल्यग्रस्त म्हणतात. आरशात बघा म्हणावं आजगर कोणते कळेल. आणि भाजप नेते आशिष शेलारांनीही उद्धव ठाकरेंवरती सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे आयत्या बिळावरचे नागोबा असा उल्लेख त्यांनी केलाय. आणि मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील सत्ता ठाकरेंनी दुसऱ्यांच्या जीवावर मिळवल्याचा घणाघाती आरोपही केलाय. तर उद्धवजी कोणाला तरी ॲनाकोंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं? आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतलीत, आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी. मग राज्यामध्ये आमच्या जीवावर, आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात, आयत्या बिळावर नागोबा. मग तुम्ही काँग्रेसच्या मदतीला दिल्लीला कुर्निसात घालून महाराष्ट्र विकास आघाडीत जाऊन मुख्यमंत्री पद घेतलं, आयत्या बिळावर नागोबा. आणि आता कुठेतरी शिवतीर्थाकडे जात आहेत, हे सुद्धा आयत्या बिळावर नागोबा असं आम्ही म्हणायचं का? काल उद्धव ठाकरेंनी जहरी टीका करत भाजपला शिंगावर घेतलं. त्याआधी आदित्य ठाकरेंनी बोगस मतदारांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी स्टेजवरनं प्रेझेंटेशनद्वारे मतदार याद्यांमध्ये घोळ समोर आणण्याचा प्रयत्न केला. वरळी मतदारसंघामध्ये जवळपास 19,000 नावं संशयित आहेत असा दावा केला आणि मतचोरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला. पण या प्रेझेंटेशनवरती आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू असल्यासारखं प्रदर्शन करू नये असा खोचक टोला लगावलाय. तर मुख्यमंत्र्यांनी असा टोला लगावलाय, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही आदित्य ठाकरेंवरती तोंडसूक घेतलंय. पाहूयात. मतदाराचं नाव आणि त्याच्या वडिलांचं नाव हे सेम टू सेम आहे. आता पहा तुम्ही, विठ्ठल झाड, विठ्ठल झाड, विठ्ठल रामचंद्र झाड, विठ्ठल रामचंद्र झाड 108 यादीतले आहेत. राजा कुप्पूर स्वामी, राजी कुप्पूर स्वामी एकच आहे. सुलेमान मोहम्मद रजाक, सुलेमान मोहम्मद रजाक सेम आहे. आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये. राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडावर चुहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं. दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे. जे आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या याद्या मोजत होते, आता ते मतदार याद्या मोजू लागलेत. हा फरक आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांचा पराभव त्यांना समोर दिसतोय.
आणि म्हणून अशा प्रकारचे आरोप ते करतायत. तर मतचोरीवरनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंवरती असा निशाणा साधला आणि मग त्यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी भाजपवरती प्रतिटीका केली. बघूयात. जो घोटाळा झालेला आहे, जी चुकीची मतं आहेत ती दाखवली आणि एखाद्याची चूक दाखवणं हा काय गुन्हा आहे? याच्यात कुठला आलाय पप्पूपणा? निवडणूक आयोगाने त्याचा खुलासा करायला पाहिजे. खुलासा करतोय कोण? निवडणूक आयोगाचे मालक म्हणजे भारतीय जनता पक्ष. यावरच लक्षात येतं नक्की याच्यामध्ये काहीतरी घोळ झालेला आहे. याचा खुलासा करायला पाहिजे कोणी? निवडणूक आयोगाने. खुलासा करतोय कोण? मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांना आव्हानच दिलेलं नाही आहे ना. आव्हान दिलेलं आहे निवडणूक आयोगाच्या कारभाराला. निवडणूक आयोगाचे मालक मुख्यमंत्री आहेत का? मुख्यमंत्री का उत्तर देतात त्यांचं? त्यांना एवढी मिरची का लागलेली आहे? तर अशा पद्धतीने शाब्दिक क्रिया प्रतिक्रिया सातत्याने चालू होत्या. 0 ओव्हरमध्ये आता आपण वेळ झालेली आहे. तुम्ही दुसऱ्या प्रश्नावरती काय प्रतिक्रिया दिल्यात हे पाहायची. चला पाहूयात मीडिया सेंटरला. युट्यूबवरनं रमेश पांडे यांची दुसऱ्या प्रश्नावरती प्रतिक्रिया आहे. फायद्या तोट्याचा प्रश्न येतोच कुठे? सत्य आहे ते ठाकरे बोलले. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया आदित्य मुंढे यांची आहे. राजकारणामध्ये टीका ही सामान्य गोष्ट असते, पण ती रचनात्मक असली पाहिजे. वैयक्तिक पातळीवरील टीका कोणाच्याही फायद्याची ठरत नाही. पुढची फेसबुकवरनं प्रतिक्रिया शंकर जाधव यांची. दिल्लीसमोर महाराष्ट्र कधी झुकला नाही, झुकणार नाही. फेसबुकवरून पुढची प्रतिक्रिया विठ्ठलराव टाकळे यांची. फायदा तोटा हा हिशोब नाही, महाराष्ट्राची अस्मिता धुळीस मिसळतीये. इंस्टाग्रामवरनं सतीश नाईक म्हणतायत टीका करणं, टोमणे मारणं याशिवाय येतं काय उद्धव ठाकरेंना? आणि या प्रश्नावरती महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल आता आपण पाहूयात. आपल्या पोल सेंटरवरती पाहूयात नक्की किती मतं आलेली आहेत आणि त्याचबरोबर कौल कुठल्या पर्यायाकडे गेलेला आहे. एकूण मतं 19,000. आणि या टीकेचा खरोखरच फायदा होतो का? तर होय असं 71% लोकांचं म्हणणं आहे. 29% लोक म्हणतायत नाही. राज्याच्या राजकारणामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमधील शाब्दिक युद्धाची पातळी घसरताना आपण सतत बघतोय. पण आता एकमेकांना कार्टून कॅरेक्टर्सचा उल्लेख करून खिल्ली उडवण्याचा नवाच प्रकार घडलाय आणि हा वाद रंगलाय चक्क मित्र पक्षांमध्ये. तेव्हा अशा डिवचण्याची चर्चा तर झालीच पाहिजे. झालं असं की महायुतीमधील शिवसेनेचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे नवनाथ बन यांच्या डोरेमॉन आणि नोबितावरून राजकीय वाद सुरू झालाय. वादाला तोंड फुटलं ते धंगेकरांच्या एका ट्विटने. त्यांनी भाजपच्या बन यांचा फोटो टाकत हा डोरेमॉन कोण असा खोचक प्रश्न केला होता आणि त्याचं उत्तर म्हणून बन यांनी सोशल मीडियावर धंगेकरांचा तुम्ही बावळट नोबिता असा उल्लेख केला. नंतर या दोन्ही नेत्यांमधला शाब्दिक संघर्ष कार्टूनच्या जगातून बाहेर आला आणि चांगलाच तीव्र झालाय. येत्या काळामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता नक्कीच आहे. नाही ना, आता जे आहे जरा बोलतायत काही लोक, पण त्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उत्तर देईल. माझं त्याच्यावर आता ट्विट होईल जरा उद्या. नाही ना, आता काय आता मी काय नाही काही लोकांशी बोलत नाही, कारण त्यांना त्यांची जरा उंची जरा बघावं लागेल मला. पण आता जैन मंदिर ठीक आहे, मी मान्य केलं. मी जे काय ते बोलतात ते मी आहे, ते जे काय बोलतात ते मी आहे, पण मी काय बोलतो त्याच्यावर उत्तर द्या. 12 पक्ष फिरून आलेले रवींद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये धिंगाणा घालण्याचं काम करतायत. आज त्यांनी माझ्यावर एका कार्टूनचं नाव घेऊन टीका केली. डोरेमॉन म्हणून मला हिणवण्याचा प्रयत्न केला, परंतु डोरेमॉन म्हणणाऱ्या रवींद्र धंगेकरांना डॉबरमॅन म्हणून मी हिणू शकतो, परंतु डॉबरमॅन म्हणण्याची आमची संस्कृती नाही. मी रवींद्र धंगेकरांना डॉबरमॅन म्हणणार नाही. त्याच कार्टून सिरीजमध्ये नोबिता नावाचं एक कार्टून आहे, ते बावळट आहे. हे बावळट कार्टून म्हणजे रवींद्र धंगेकर आहे असा माझा आरोप आहे. आणि या नोटवरच 0 ओव्हरमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन चर्चांसह. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.